ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. भक्तांची लक्षणं भाग 1. ओव्या आहेत 144 ते 150 आणि गीतेचा श्लोक आहे 13. भगवंत आता अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्म, फलत्याग अशा साधनेने सिद्ध झालेल्या भक्ताची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 13. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषरहित, सर्व भूतांच्या ठिकाणी मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणा रहित, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आप परू नाही चैतन्य जैसा. सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाते धरिजे, अधमाते अवहेरिजे, हे काहीच नेणिजे वसुधा जेवी. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही. का रायाचे देह चाळू, रंका परवते काळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत. गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसे नेण्याची गा करू तोय जैसे. गायीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊक नसते, तैसी आघवियाची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेसी धात्री आपण चीज. त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो. आणि मी हे भाषण नेणे, माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुख दुःखाची जाणीव नसते. देवीची क्षमे लागी, पृथ्वीसी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर. त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, म्हणजे संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे. भगवंतांनी अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्म, फलत्याग या क्रमानं भक्त शांती प्राप्त करतो असं मागील 4 श्लोकात सांगितलं. आता असा भक्त व्यवहारात कसा वागतो त्याचे वर्णन ते इथून पुढे 7 श्लोकात करत आहेत. गीतेत अशी स्थितप्रज्ञ, प्राप्त पुरुष वगैरे अनेक नावांनी ज्ञानी भक्ताची लक्षणं आलेली आहेत. भगवंतांनी या श्लोकामध्ये भक्ताची कोणाचाही द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रत्वाने वागणारा, दयाशील, माझेपणा रहित असलेला, निरहंकारी, सुख दुःख समान लेखणारा व क्षमाशील अशी 7 लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातील प्रत्येक लक्षण उत्तम भक्ताची नैतिकता स्पष्ट करते. येथे ज्ञानी भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत. ती अक्षरोपासकांची आहेत की कर्मयोग्याची आहेत याबाबतही विद्वानांमध्ये मतभिन्नता आहे. आद्य शंकराचार्य ती अक्षरोपासकांची मानतात. अक्षरोपासना कर्मयोग्यासाठी असंभव असून त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी ईश्वरावर अवलंबून राहावं लागतं. ते स्वतंत्र नसतात आणि भगवंतांनी ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे असं 7व्या अध्यायातही म्हटलं होतं. त्यामुळे शंकराचार्यांच्या मते ही सर्व लक्षणं अक्षरोपासक, ज्ञाननिष्ठ अशा संन्यासाची आहेत. टिळकांच्या मते गीतेत निष्काम कर्मयोगच प्रतिपादलेला आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की भगवंतांनी कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे असं सांगितलं व कर्मफलत्यागाच्या मार्गाने जाणाऱ्याला शांती स्थिती प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांच्या मते भगवंतांनी कर्मफलत्यागाचा मार्ग अवलंबणाऱ्याची ही लक्षणं सांगितलेली आहेत. कर्मे स्वरूपतः सोडणाऱ्यांची ही लक्षणं नाहीत असं टिळकांनी मानलेलं आहे. जसं करंदीकरांच्या मतेही
या 7 श्लोकातील लक्षणं ही निर्गुणाची उपासना करणाऱ्या अक्षरोपासकांची नसून जो व्यवहारात नेमून दिलेली व स्वभावजे कर्मे करीत असतो, व्यवहारात त्याची वृत्ती कशी असते, त्याची भक्ती कशी निश्चल असते, हे सांगण्यासाठी भगवंतांनी ही कर्मयोगी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. अक्षरोपासक तर सगळा संसार आणि व्यवहार सोडूनच निर्गुणोपासनेत घडलेला असतो, तेव्हा त्याची लक्षणं सांगण्याचं काही प्रयोजनच राहत नाही. सगुणोपासना किंवा निर्गुणोपासना हे भगवत प्राप्तीचे 2 मार्ग पूर्वापार चालत आलेले आहेत. दोन्ही मार्गाचे ध्येय एकच आहे. तेव्हा अशा ध्येयाप्रत गेलेला भक्त कसा असतो, कसा वागतो, ते या लक्षणांच्या द्वारे भगवंतांनी सांगितलेले आहे असं मानून आपण ही लक्षणं पाहूया. हा भक्त हे जाणून असतो की सर्व भूतमात्रांमध्ये एकच परमात्मा व्यापून राहिलेला आहे, जो आपलेच स्वरूप आहे. असे आत्मैक्य जाणणारा भक्त कोणाचा कसा बरा द्वेष करू शकेल, कारण त्याच्या दृष्टीने कोणीही परमात्म्यापेक्षा वेगळे नाहीच. त्यामुळे सर्वच प्राणीमात्रांविषयी त्याचा मैत्रीचा व्यवहार असतो. ही सर्व लक्षणे ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी सहजच प्रकट झालेली असतात. ज्ञानदेव सांगतात की चैतन्याला आपपर भाव नसतो, त्याप्रमाणे त्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणीही आपपर भाव नसतो. आपपर भाव नसल्यामुळेच कोणाबद्दलही द्वेषाची भावना त्याच्या मनामध्ये येत नाही. त्याचे सर्वांबरोबर मित्रत्वाचं नातं असतं. ही गोष्ट त्यांनी पृथ्वी, प्राण, पाणी या दृष्टांतांनी स्पष्ट केलेली आहे. पृथ्वी सर्व गोष्टींचा समानतेने स्वीकार करते. कोणी तिच्यावर सुंदर बाग फुलवतो, तर कोणी तिला कचऱ्याने मढवून टाकतो. पण पृथ्वी सर्वांशी समानतेनेच वागते. किंवा प्राण सुद्धा हा श्रीमंत, हा गरीब असा भेदभाव करत नाही. श्रीमंतांच्या देहाची हालचाल जसा तो करतो, त्याचप्रमाणे तो गरीबाच्या देहाचीही हालचाल करतो. किंवा पाणी सर्वांची सारखीच तहान भागवतं, कारण सर्व प्राणी मात्र त्याच्या दृष्टीनं समानच आहेत. त्याप्रमाणेच भक्त सर्वांशीच मैत्रीभावाने वागतात. सर्वांशीच ते जसे मैत्रीभावाने वागतात, त्याचप्रमाणे हा ज्ञानी भक्त सुद्धा सर्वांशी मैत्रीभावाने वागतो. ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी ऐक्यबोध नांदत असल्यामुळं सर्वांसाठीच त्याच्या मनात दया असते. त्यामुळे सर्वांवरच त्याची कृपा असते. आपपर भाव नसल्यामुळं त्याची मितूपणाची भावना लोप पावलेली असते. तो पृथ्वीसारखा क्षमाशील असतो. पृथ्वीकडे क्षमाशीलता असल्याने क्षमा हे एक पृथ्वीचं नाव आहे. संतोषाला तर त्याने आपल्या मांडीवरच स्थान दिलेलं असतं, म्हणजे तो कायमच संतुष्ट असतो. आता पुढे भगवंताने आणखी काही ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.